रश्मी, मी का म्हणतो, आपले ते 40,000 दिले होते ना मी त्याजवळ, दे बरं. ते मला काम आहे, बँकेत नेऊन टाकायचे आहे. ते डिपॉझिटला टाकून द्यायचे आहे. कसं आहे, पैसे उडून जाते मग घरी असले म्हणजे, नाही काय. दे माझ्याजवळ, मी टाकून येतो. अच्छा, 40,000 दिलते का तुम्ही? 40,000? हो, 40,000 दिलते ना मी. 40,000 दिलते, 50 नाही दिलते, 40च दिलते. माय हो काय? मी नाही काय त्यातले 15,000 खर्च केले ह्या महिन्यात. मला काम पडलं जरासं, ते जरासं बाहेरची शॉपिंग गिपिंग, घरात काही खर्च गिरचा आणायचा होता, तर काही किराणा मिराणा ह्या पोट्टीला लागले काही पैसे, तर घरातच गेले बापा काही पैसे, तर म्हणून 15,000ची त्यात खाड पडली आहे. आ हो लागतेच ना. हो आता घरात म्हटलं तर लागतेच ना. आता ते 40,000 होते म्हणून तुम्हाला काही चुना नाही लावला मी, तुम्हाला काही मागितले नाही बापा अंदामध्ये पैसे. हाय म्हटलं बाई, माणसाने दिले माझ्याजवळ तर खरंच बापा त्यातले मी काहून खर्चासाठीच होते ना ते. हे पाय रश्मी, मी तुला 40,000 दिलते, तू 40,000 माझ्या हातात ठेव. फालतूचा बकवासपणा मला सांगू नको. घरात किराणा मी आणून टाकतो, त्या पोट्टीचा खर्च मी करतो. त्या पोट्टीले पुढे पुस्तकं, दप्तर, सगळ्या बुटा कपडे पासून मी घेऊन दिलं. तू मला सांगून राहिली पोट्टीचा खर्च आणि घरातला किराणा. हा, कुठे घातले तुला पैसे 15,000? सांग मला. अमाय कसे हो बापा तुम्ही? फक्त मी 5,000ची साडी घेतली आणि 10,000 तर घरातच गेले. 10,000 घरातच गेले आणि साऱ्या बायका साड्या घेते, मी तर कवा घेताही नाही. व आणि कोणत्या दिवाळीला तुम्ही मला देताही नाही साडी, म्हणून बाई मी घेऊनही घेतली. तुम्ही माझ्याजवळ पैसे दिले तर आणि काय झालं, घेतली तर घेतली. नाहीतर माझ्या बहिणीच्या, नातवाईच्या, काकूच्या आणि मामीच्या घरच्याच तर साड्या होत्या मला. माझ्या घरची तर एकही साडी नाही, तुम्ही तर मला एकही साडी नाही घेतली. लग्नात घेतलं होती ते मासुईचं चादर, ते साईबाबा फक्त तुमच्या नावाची, बाकी तर कोणतीच साडी नाही घेतली तुम्ही, म्हणून घेतली बापा मी ना. अव हेंबाड तोंडे, 10,000 असे कुठे गेले? आणि 5-5 हजाराच्या साड्या घेऊन राहील तू. अवकात पाय ना आपली काय आहे. तर इथं माणसाच्या बनाना फाटल्या, तर बनाना घेऊन नाही राहिलो मी, आणि तू 5-5 हजाराची साडी घेऊन राहिली. अंबानी वय काय? अंबानी असाले अव एखादी अवा करू नका तुम्ही. तुम्ही बनाना नाही घेतात, माझी गलती आहे काय? माझी गलती आहे का म्हटलं? तुम्ही चिकट माणूस आहे ना, पहिलेच चिकटे माणूस आहे तुम्ही. आता तुम्ही चिकट आहे म्हणून मी चिकट होईन असं नाही ना. माझा हात पहिल्यापासून मोकळा आहे बापा. हो, पहिलेपासून माझा हात मोकळा आहे. मला जे लागलं ते मी आणलं. आणि कसं आहे, तुमचा नवऱ्याचाच पैसा उडवला मी, लोकांचा पैसा काही उडवला नाही. आजपर्यंत काही पैसा उडवला नाही बापा. आणि आता आणलं तर मला काही बोलायचं नाही, सांगून राहिली मी. हे पाय रश्मी, मला 40,000 पाहिजे. तू कुठूनही आणते 40,000. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, ते आताच्या आता पाहिजे. तुला मला बिन विचारता 15,000 कसे गायब केले, मला इथे पटलं नाही. आणि असे ते 5,000ची साडी तर माझ्या डोक्याच्या बाहेर आहे. ते 5,000 मला पहिली लागते, सांगून राहिलो मी. 10,000 घरात कुठं कुठं गेला, एक रुपयाचा चाल हिशोब दे लवकर. कसे वा बाबा तुम्ही? कसे म्हटलं? 5,000ची मी एकदा साडी घेतली, लग्नाला 15-16 वर्ष होऊन राहिले, पोट्टी 7 वर्षाची झाली. तुम्ही सांगून राहिले का 5,000 खर्च केले, एवढे बोलून राहिले मला. 10,000 गेले असून घरात कुठं एवढं लक्ष द्यायला लागते काय? आजपर्यंत मी नाही एवढं लक्ष दिलं. आजपर्यंत तर तुम्ही असा लय पैसा कमावला. मी म्हणतो कधी जुवा खेळता तुम्ही का? तिकडे जुव्यात एवढा पैसा हारता, मी काही म्हणतो काय? मी सर राब कष्ट करतो, घरातलेही करतो, बाहेरच्याही कामाला जातो, घरच्या वावरातही जातो, तरी मी एका पैशाचा डाग नाही मला उडवायचा. आणि आता एकदा उडवले तर तुम्ही मला एवढ्या रंगाशी बोलून राहिले. शोभते का तुम्हाला? शोभते का म्हटलं? दिवाळीला तुमच्या बहिणी येते तर बहिणीने 1500, 1600 रुपये साड्या घेता, आणि मी एकदा 5,000ची का साडी घेतली, तुमचं मन दुखून राहिलं. नवरा सोय ना तुम्ही का वैरी वय मायावाला? सोडावरील कुई बाबा, केस सोडा, केस सोडा, केसाच्या आगून राहिली. आवा सोडा, केस सोडा, केस सोडना, आवा सोडना, केस सोडना. त्या माय बिन मले माझ्या बहिणीचं आणि मायचं ठसन देते. अव त्या बाप आणून देऊन राहिला का माझ्या बहिणीला साड्या गेले पैसे, मुली सांगून राहील तर खाता कुठचं मग? वावरात राब कष्ट करतं म्हणतं, तर खाताना 2 टाइम चांगली, तेवढ्याच सुख समाधान मानणं, शाय नावानाची. जास्त तोंड नाही वरते करून बोलायचं. अजूनही मारूनच राहिले बाबा. तुम्हाला अक्कल आहे का नाही? तुमच्यापेक्षा तर मी समजदार आहे. मग असं मारत असते काय एवढा भार? गेले असेल 15,000, बरोबर आहे ना आईचं? नाहीतर कुठे खर्च करता तुम्ही आमच्यावर? 15,000 का खर्च केले, एवढे मारून राहिले? रिंके, तुला सांगून राहिलो, मोठ्या माणसाच्या मनात चबर चबर करायचं नाही. चल फोडी देऊन, लवकर फोडी देऊन. त्या मायले भर रस्त्यावर मारतो ना. पैशाची पाण्याची काही हेच नाही, तिला आभीतच नाही घेत. मोठा हात आहे म्हणते मायाला, मोठा. तिचा बापच आणून देऊन राहिला मला. हुंडा तर नाही दिला. वय लवकर घराच्या बाहेर शायने. जास्त मनात फळफळ करायचं नाही. कसं आहे माहिती का जलते? कसं आहे, एखादा मन पाऊल उचलता नाहीत बिचारे. कसं एखादा मन पाऊल उचललं का लोक डाऊट होऊन जाते. मग आता कसं आहे, कस्तुरी तिले मी ते किडनॅप बरोबर करतो. तिले कोणाला सांगतो, पैसा गिसा देतो कोणाले, आणि तिले माहिती असं किडनॅप करायला लावतो. म्हणजे कसं सारा की या धरा तो गंगावर आला पाहिजे, मायावर नाही आला पाहिजे, असं आहे ते. आणि गंगासोबत तरी साऱ्या हुशार बायका आहे बिचारे, तर त्याच्या कामावर लाय जरा असं. हो बाई कमला, तसंच आहे ते. एकदम पाऊल नको उचलू, माहित नाही. गंगाबाई, शांताबाई, रश्मी, पार्वतीला हुशार आहे त्या. कमी नको समजू. त्या बातच डाव पलटून टाकन बाई. म्हणून
म्हणून सोच समजदारीनं हुशारीनं काम घेजो. ते पोट्टीला शायनी झाली आता. जराशी पार्लर मध्ये काय गेली तर भली शायनी झाली. ते कमी नको समजू तिले. इथे भले डोंबड्या वनाची भले भोलेपणा दाखवे, भोली नाही यायची, चांगली डागेला डागे. मला माहित होतं ना माय, म्हणून तर मी एवढा अत्याचार केला तिच्यावर. सुधी आहे कधी पोट्टी लफडे बाजार पाहिजो, 10 लफडे घेऊन येन घरावर पाहिजे. तो आता गंगाच्या नाकाने नाक नाही राहू देन. हाव काव माय, चांगली नाही बे पोट्टी ते. नाही चांगलं काय हो, आपल्यापेक्षा चांगलीच आहे. आपण तर लग्न होऊन लफडे करतो आणि तिथे बिना लग्नाचीच आहे. मग आपण लय बदमाश म्हणावं बापा. आपलं सोड ना बापा, त्या पोट्टीचं पाहिनं काय माय काजल तू बापा. मी त्या पोट्टीचं गुणगान करतो आणि तू आपलं सांगते बापा. आपलं चांगलं ठेवायचं कधी, आपल्याबद्दलचे विचार चांगले ठेवायचे, लोकांच्या बद्दलचे विचार वाईट करायचे. मी कशी म्हणशील तू तर सांगून राहील, तुले मी लक्षात ठेवतो माझी गोष्ट. हो माय कमला, हो चांगले विचार आपल्याबद्दल ठेवायचे आणि वाईट विचार लोकांच्या बद्दल ठेवायचे. नाही पाय असंच असते ते. अहो असंच असते वाली. आपलं चांगलं सोशीन तर आपलं चांगलं वयन, लोकांचं वाईट सोशीन तर त्याचं वाईट होईन. कारण की आपल्या लोकांचं वाईट पाच आहे ना आपलं चांगलं पाच आहे बस. मग नाही तर काय होतं, पोटीले मार बाई तू काय माई जाऊन राहिली त्या कलावतीशी जाऊन राहिली. हा सारे त्या पोरीपेक्षा सुंदर आहे म्हणते ना. खरंच बाई, पण ते पोरगी वयस्कर दिसत असेल का व काय माहित बाई. नाही ना हो, ते पार्लर मध्ये गेले तेव्हापासून लय सुंदर दिसून राहील. आपली श्रद्धा आहे कमी आहे का माय, पण श्रद्धा बिचारी साधी सोडली आहे. ते जास्त ओव्हर मेकअप करत नाही, तिने मेकओव्हर केला होता. हा ना, आता मोठी सांगते माई श्रद्धा बाई सारे पैसे चांगली आहे. कोण म्हणते माझ्या श्रद्धाले ते गेले तर काही समजतच नाही व. बबिता काकीले जाऊ दे ना, तिचं डोक्षाने घ्यायला पुरत. म्हातारी वायला खोडते, तिला काय समजणार आहे. अहो माई इथं काय करून राहिलं, चल ना तिकडे. माय रश्मीचा नवरा भल्ला रश्मीले मारून राहिला. आपलं सुख तर त्याच्यातच आहे. गंगाबाईच्या पलटण मधले एखाद्या बाईले जरी दुःख झालं तर आपल्यासाठी ते सुख आहे. चल ना मग, आपला सुकून कुठं आहे ते आपण शोधायला जाऊ ना. चल ना माय, तिथं मारून राहिला ना मस्त शॉप आले भेटते. चल ना लवकर. काय सांगून राहिली, सुरुवातीपासून सांगितलं असं इंटरेस्ट आला असता. अजून आता सांगून राहिली. अजूनही सरलं नाही, अजूनही चालू आहे. मोठा झगडा होऊन राहिला. तिनं मार गंगाच्या याच्यात मार ते पैसे उडवले का नाही त्याच्याबद्दलच होय. चल ना अजून आगीत तेल टाकू ना माय. चांगलं मारला पाहिजे, मेली पाहिजे एखादी तरी जण. एखादी कमी झाली का तिघी बरोबर पुरते. अमाय बरोबर आहे कलावती तू यावाला. चल लवकर, चांगलं भडकवू तिच्या नवऱ्याला. चल लवकर, ती बारकीची पोट्टी आहे तिला समजते. चांगलं भडकवू चल. हाव चल, बाहेर पाणी येऊन राहिलं, बाहेर कोणी आहे नाही सध्या. चांगला पिटाई करून राहिलं. छत्र्या घे जा बाई, छत्र्या. हा माझ्याजवळ माझ्या घरी काही छत्री नाही बिचारे. तुमच्या घरच्या 2 छत्र्या घे जा बाई. कलावती त्या घरच्या घ्या आणि कमला तू घेऊन घे बाई. पाण्यात उभं राहिले कसं छत्री पाहिजे वरते. मस्त हसू हसू मस्त मजा घेऊ बाई. काही ठा घ्यायला असेल ते घेऊन घ्या मस्त. येत माय काय गोष्ट करतो माय. पाणी चालू आहे, भांडण पाळी झाली तर काय पिक्चर पाहायला चाललो का? पण खाली घे म्हणतं. काय दिमाग नसल्याने गोष्ट करतो वा. चल बाई, लागन तर पोट धरू हसून घेऊ, त्यानंच पोट भरते आपलं. चल लवकर. नाही हो बाबा, मजा करून राहिली. पण चलता काय, चला लवकर. चला का चला लोक याच्या आधी चला आणि पाणी संपायच्या आधी चला. पाण्यात कसं आपण भडकवू त्याला, अजून मेली पाहिजे ते. एखादी मेली तर आपल्याला चांगलं वाटते. चला लवकर. बाबा सोड ना आईले, एवढं पाण्यात मारता का बाबा? बाबा जाऊ दे ना बाबा, सोड ना आईले, सोड ना बाबा. बाबा सोड ना आईले. बाबा मारू नका ना बाबा. आई लढून राहिली, बाबा मारू नका. पिंके, तुला सांगितलं ना मनामनात मोठ्या माणसाचं चबराचं नाही म्हणून. अशी कधी चबरून राहील तू, अशी कधी चबरून राहिली म्हटलं. तुमच्या दोघी मायले गेली पैसा उडवायचा लय शौक आहे. तुलाही लय शौक आहे पिंके. वय लवकर तिकडे. आता जर म्हणत राहिली ना, तुला बॅटीने घेऊन सांगून राहिलो मी. बाबा नाही ना बाबा. बाबा पण आई मरून जाय ना. मग मला आई कुठून राहील. बाबा नका मारू ना बाबा. नका मारू ना. मला मारून टाका तुम्ही. आई नका मारू. अरे रामा, या माणसाला थांबवा बाबा. कोणी माणूस मारून टाका ना बाबा. पोट्टीले अनाथ करून टाका ना बाबा. अरे देवा, अरे रामा, रघुनंदना. अरे देवा, अरे देवा. कलावती काकू, काजल काकू, तुम्ही तिघी आहे ना. मला सांगा ना माझ्या बाबाले. अजून काय राहिला पाहिजे ना माझ्या बाबाले. सांग ना, मारू नका ना मला आईले. आई मरण ना माई वाली. सांग ना सांग ना सांग ना सांग ना माईले मारण ना. अजून मारायची काका, अजून मारा. चांगला मारा तिला. असं दणका धरून, असा दणका द्या. बॅटीने मारणं मेली पाहिजे ते. लय शौक केला तिनं गंगाच्या पोरीच्या वाढदिवसात. मोठ्या रंगाचे घागरे लेंगे घेऊन आल्या त्यानं. चांगला मारा. लय पैसे उडवायचा शौक आहे, लय लोकांना टाकायचा शौक आहे. मारा अजून, मारा अजून, मार शौक खतम झाला का? मार ना. अरे चबरे, इथून निघो लवकर. काय बाप काय म्हणते मला बोलायचं नाही म्हणते. मोठ्या माणसाचे लवकर निघ तू. शाळे नाही म्हणायची. निघ चबऱ्यावराचे निघ. अमाय भाऊ थांबले काऊन मारना. हे सुधीबाईनी आहे म्हटलंय. सुधीबाईनी याने चांगले नवीन कपडे घालून लफडे केले तिकडे. लफडे करायला सुद्धा नाही हे या. लफडे करायसाठी ती येईन मार नट्टा केला. मारा अजून. मेली पाहिजे ना, जिवंत नाही वाचले पाहिजे. अशा बायका धरतीवर आहे ना, म्हणून आपला देश पुढे नाही चालला, म्हणून आपला देश मागं आहे. तुमचं म्हणणं सुधरून नाही राहील तुम्ही. हे शौकीन बाई नुसतं पैसा उडवते ना. तुमचे घर आता कुठच्या राहिलं असेल. तुम्ही कुठच्या राहिले असते. 10-5 नोकर खेळले असते तुमच्या आजूबाजूला. मारा दिले, जीवाला मारून टाका. अमाय बाई कसे. आई मी आता काय करू आई? बाबा मनी मारून
राहिला ना, तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला असं मातीत गाडलं पाहिजे, इतकं मारलं पाहिजे. शरम करणं जराशा. आज माई आई आहे, उद्या जर तुम्ही तिच्या जागी तुम्ही राहिलं तर तुम्ही नवरा टाकून बसलाय ना घरी, सारं गाव असतं म्हणते. तुम्हाला नवऱ्याचं सुख काय दुःख काय ठेचतं नाही समजा. नवरा टाकून तर कोणी चांगलं राहू शकते. नवरा असून चांगलं राहून दाखवा ना. तुम्ही तर बिलकुल चांगला नसं राहिला. काय बोलायला राहून राहिला मला. लवकर इथून निघा, निघा लवकर इथून. हे आत्ता मायले कालेले काही पोट्टी म्हणत यू शो बिघडवते बापा. निघ ना तू, निघ ना. तुला असं एका बोटावर घुमवता आम्ही. तू काय आम्हाला सांगून राहिली हो? तुला पाहिजे नवरा याचाच आहे, तोंडाला मार जोर आहे. सुधार जुबाई जराशी नवरा नाही भेटून तुला नाही. जा ना बाबा, जा ना लवकर. जाय लवकर, बोलाव शांताबाईले. आम्हाला पाहू दे बाबा, शो पाहू दे. लय दिवसात झाले शोने पाले भेटला. थांबा तुम्ही. शांत काकुले आणू द्या, मग सांगतो तुम्हाला कसं राहते. वायली चिली माझ्या जोर दाखवतो तुम्हाला. थांबा तुम्ही. हो आम्ही थांबलोच आहे. आम्ही अजून शो पाहतो ना मस्त. असं घासत नेलं पाहिजे हो तिकडे. अशी घासताच मेली पाहिजे. माय वो येईल लोकल तरी काय म्हणा बापा. आपल्या घरचं पाठ ढेकडा येतं. माय बाप नाही बाई, सुद्धा बिना दारूचीच नशा बापा याले. हट्ट माय असं वाटते बापालीच कांडाव. एवढं मारणं असते का बैशी जातील. लिली पुढे देतो मी. थांबा ना.